राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे सध्या चांगलेच चर्चेत आलेले आहेत आणि त्याला कारण ठरलंय त्यांची वक्तव्य। भुजबळ महायुतीला गोत्यात आणणारी वक्तव्य करताय आणि असं असल्यानं येत्या काळात भुजबळ काही वेगळा निर्णय घेण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जाते। भुजबळ नाराज आहेत का? भुजबळ नेमकं काय करणार बघूयात या रिपोर्टमध्ये। छगन भुजबळ नाराज, भुजबळ मोठा निर्णय घेणार, भुजबळ राज्यसभेत की मविया? आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं 80-90 आपल्याला जागा मिळतील। या वेळेला जी काही खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नये। खासदार आमचे येणार मनुस्मृतीचा चंचू प्रवेश आपल्या शालेय अभ्यासक्रमात होता कामा नये। ऐकलत भुजबळ काय म्हणतात? होय, महायुतीत सहभागी असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे धडाकेबाज नेते राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांच्या या अशा वक्तव्यांचा नेमका अन्वयार्थ काय असं कोणालाही विचारल्यास भुजबळ महायुतीवर नाराज तर नाहीत ना अशी चर्चा रंगली। त्यामुळे फायर ब्रँड छगन भुजबळ लोकसभा निवडणुकीत पारडं मवियाच्या बाजूने फिरल्यास मोठा निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र भुजबळ मी नाराज नसल्याचं म्हणत असतानाच राज्यसभेवरही जाणार नसल्याचं म्हणतात। राज्यसभेवर देखील अरे राज्यसभा वगैरे सोडावं, लोकसभेला मी सांगितलं की मला नको आहे म्हणून, तर राज्यसभेचं काय ते बघू त्या। राज्यात लोकसभा निवडणुकीत नाशिकच्या जागेवरून बरंच राजकीय नाट्य रंगलं आणि त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नाशिक लोकसभा मतदारसंघावरील दावा सोडला। तेव्हापासून भुजबळांच्या नाराजीच्या चर्चांना सुरुवात झाली। शिंदे गट या जागेसाठी शेवटपर्यंत अडून बसल्यानं भुजबळ यांची लोकसभा लढण्याची इच्छा पूर्ण झाली नाही। तेव्हापासून भुजबळांचं बिनसलं। एवढंच नव्हे तर भुजबळांनी महायुतीला अडचणीत आणणाऱ्या वक्तव्यांची मालिकाच सुरू केली। आव्हाडांकडून ती कृती अजाणतेपणानं मनुस्मृतीच्या मूळ मुद्द्यावरून लक्ष भरकटता कामा नये। लोकसभेत जागा वाटपात घटक पक्षांकडून दबाव तंत्र, विधानसभेत राष्ट्रवादीसोबत ते नको। लोकसभा निवडणुकीत भाजपनं दिलेल्या 400 पारच्या नाऱ्याचा फटका बसणार। सत्तेत सहभागी होतानाच विधानसभेत 80-90 जागांचा भाजपकडून आश्वासन। काय समजद्या लावलंय, मी माझ्या पक्षात बोलणारच। एकीकडे भुजबळ एकापाठोपाठ एक महायुतीच्या भूमिकेशी विसंगती साधणारी वक्तव्य करतात, तर दुसरीकडे महाविकास आघाडीशी जवळीकता साधता येईल अशी वक्तव्यही करतात। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर त्यांनी थेट उद्धव ठाकरेंची पाठराखण केली। दुसरीकडे महाड प्रकरणात जितेंद्र आव्हाडांची पाठराखण करत स्वतःसाठी शरद पवार गटाचा रस्ता देखील भुजबळांनी खुला केल्याची चर्चा आहे। एकंदरीतच 4 जून नंतरच्या निकालानंतर राज्यातील महाविकास आघाडीचं प्राबल्य वाढल्यास भुजबळ वेगळा निर्णय घेऊ शकतात। मात्र ओबीसी समाज हा भुजबळांचा समर्थक असल्यानं ही मतं नाराज करणं महायुतीसाठी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परवडणारं नाही। त्यामुळे महायुतीतील बिग ब्रदर भुजबळ प्रकरण कसं हाताळतो हेच पाहायचं। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।